नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचे झटपट अशी कांदा भजी. कारण आपल्याला पावसाळ्यात बघा बाहेर पाऊस चालू असतो आणि आपल्याला खूप अशी कांदा भजी खावं वाटतात किंवा खूप थंडी असेल तर असं गरम गरम काहीतरी खायला हवं असतं. तर आपल्याला आज बनवायचं कांदा भजी. तर चला आपण कांदा भजीला काय काय लागते बघूयात. आणि झटपट रेसिपी अगदी 5 मिनिटात होणारी आहे. तर चला आपण बनवूया कांदा भजी. तर इथे बघा आपण कांदा भजी करण्यासाठी काय काय साहित्य वापरलेलं आहे. मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे कट करून घेतलेत पातळ कापमध्ये बघा. आणि इथे जिरं घेतलेले आहे, सोडा घेतला आहे आपला खायचा सोडा, बेकिंग सोडा, ओवा घेतला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि मिरच्या खूप तिखट आहे त्यामुळे मी 3च मिरच्या कापून घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. तर बघा आपल्याला जर भजे करायचे म्हटलं ना तर कुरकुरीत भजे करायचे असेल तर पण मी कसे करायचे सांगते. कुरकुरीत भजे करायचे असले तर पहिला कांदा टाकायचा, मीठ टाकायचं, मिरची टाकायची, जे काय आपल्याला ओवा जिरं टाकायचे ते टाकायचं आणि 10 मिनटं कोथिंबीर वगैरे टाकून 10 मिनटं तसंच त्याला पाणी सुटू द्यायचं. आणि जे पाणी सुटतं ना त्या कांद्यामध्ये तर त्याच याच्यात बेसन पीठ टाकून मग ते पूर्ण भिजून घ्यायचं. आणि जास्त पातळ नाही करायचं बघा. तर आपल्याला त्याच कुरकुरीत भजे नाही करायचे. आपल्याला जसं आपण बघा गाड्यावर, वडापावच्या गाडीवर किंवा भजेच्या गाडीवर मिळतं ना त्या पद्धतीचे भजे करायचे. तर आपल्याला जसे गाड्यावर भेटतात तसे भजे करायचे. तर बघा आपण त्यासाठी इथे कांदा मी चांगला चुरून घेतलेला आहे. चुरून घ्यायचा चांगला कांदा आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्यात टाकायची मिरची, आपण जी कोथिंबीर कापून घेतली खूप सारी ती कोथिंबीर, आम्ही खाण्याचा सोडा घेतलेला आहे बघा तो टाकूया, चवीनुसार मीठ टाकू आणि ओवा आपल्याला असा हातावर चुरून घालायचं आहे त्यात. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ओवा थोडा कमी टाका कारण तो तिखट असतो आणि पोटाला चांगला असतो, थोडासा टाकत जायचं ओवा. आणि इथं जिरं पण आपल्याला असं चुरगळून घालायचं. आता मी जिरं जरा जास्त टाकलं बघा. आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ पहिलं. जर आपल्याला कुरकुरीत भजे करायचं म्हटलं ना, आता जेवढं साहित्य टाकलं आपण तेवढंच 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं. म्हणजे त्याला मिठाचं पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला बेसन पीठ म्हणजे मिक्स करून घ्यायचे. तर आज आपल्याला इथे कुरकुरीत भजे नाही करायचे, अगदी गाड्यावर मिळतात तसे करायचे. त्यामुळं आपण यात लगेच बेसन पीठ टाकणार आहोत. तर आपल्याला इथे गाड्यावर आपण जसे भेटतात ना तसे भजे करायचे. त्यामुळं हे आपल्याला अजिबात भिजून द्यायचं नाही, लगेच त्याचं आपण बेसन पीठ घालूयात. आणि बघा सोडा नसेल टाकायचा तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. कारण तांदळाचं पीठ आता माझ्याकडे नाही आहे तांदळाचं पीठ, म्हणून मी सोडा टाकला आहे. तांदळाच्या पिठाने पण खूप कुरकुरीत भजे होतात. आणि मग तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर सोडा टाकू नका. आणि हे आपण थोडंसं पाणी टाकून भिजवून घेणार आहोत. तर बघा मी भज्याला हळद वापरत नाही बिलकुल, अजिबात मी हळद टाकलेली नाही त्यासाठी. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. आणि मी परत एकदा सांगते, आपल्याला इथं कुरकुरीत भजे करायचे नाहीत. कुरकुरीत भजे करायचे असल्यावर हे कांदा ते 10 मिनटं ठेवून मग त्यात बेसन कालवायचं. आणि इथं आपल्याला गाड्यावर मिळतात तसे भजे करायचे. त्यामुळं यात लगेच आपण पाणी टाकून भिजून 5 मिनटं भिजून द्यायचं. याला जास्त नाही दिलं तरी चालेल, 5 मिनटं फक्त भिजून द्यायचं हे आपल्याला. इथे बघा आपलं 10-15 मिनटं
मस्त पीठ भिजलंय चांगलं. आता आपण घेऊयात भजी काढून. इथं बघा मी कढईत तेल तापत ठेवलं आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे. तर आपण बघूया तेल तापलं की नाही तापलं आपलं. मस्त तेल तापलं. छान मोठी कशी लागतात तशी तुम्ही बनवा. एकसारखं हलवत राहायचं बघा आपल्याला. तर इथे बघा एकसारखे हलवत आपली भजी इथे पूर्ण भाजलेली आहे. कारण आतून बाहेर छान भाजले. तर आपण गॅस कमी करू आणि काढून घेऊया. बघा तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते. तर आपले भजे ना मी टेस्ट केले, मस्त झाले. आणि तुम्ही आपली हे भजे कांदा भजी नक्की करून बघा. सॉसबरोबर खा किंवा तसे गरमागरम खा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भजे करून बघा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.